नमस्कार. जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आताच सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसापूर्वी अनधिकृत बांधकामांवरती एक देशव्यापी निकाल जाहीर केलेला आहे. आपण या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल व्हिडिओ आधीच बनवलेला होता. आपण त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की आता कल्याण या जो सर्वोच्च न्यायालयाचा व्यापक निर्णय झालेला आहे, त्याच्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या जी अनधिकृत बांधकामांवरती त्याचे नेमके काय परिणाम होणार आहेत ह्याच्याविषयी आपण तज्ज्ञांची, या क्षेत्रातल्या माहिती अधिकाराखाली काम करणारी, या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात लढा देणारी जी व्यक्तिमत्व आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात बातचीत करणार आहोत. तर आता आज आपण इथे आलो आहोत सुप्रसिद्ध वास्तुविशारद श्री संदीप पाटील यांच्याकडे, आणि आपण जाणून घेणार आहोत की आता सर्वोच्च न्यायालयाने जो हा निकाल दिलेला आहे त्याबाबत त्यांची काय नेमकी मतं आहेत. तर पाटील साहेब, जनवाणीमध्ये आपले स्वागत आणि आभार. तर पहिला माझा तुम्हाला प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयाने जो आता निकाल दिलेला आहे त्याचं ब्रीफिंग तुम्ही स्वतः सुद्धा बघितलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय जे अनधिकृत आहे ते अनधिकृत आहे, लोखंडी हाताने ते आम्ही बांधून टाकणार आणि कोणतीही सहानुभूती याच्यामध्ये आम्ही दाखवणार नाही, असं एक त्याने मत त्याच्यामध्ये व्यक्त केलेलं आहे. तर ह्या ज्या निकालासाठी तुम्ही समाधानी आहात का? कारण कल्याण डोंबिवली एक अनधिकृत बांधकामांचं हब आहे असं आमचं मत आहे. तर हा जो निकाल दिलेला आहे त्याचे नेमके काय परिणाम पालिकेच्या क्षेत्रामध्ये होणार आहेत आणि तुम्ही समाधानी आहात का? या निर्णयापासून मी निश्चितच खूप समाधानी आहे. कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही अनधिकृत बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. इथे आतापर्यंत खूप अनधिकृत बांधकाम झालेले आहेत आणि आता त्याच्यामध्ये थोडा बदल झालाय की लोक लीगल मध्ये पण इलिगल करायला लागले. म्हणजे प्लॅनिंग अनुसार सुद्धा बिल्डिंग येणार, अशा अनेक बिल्डिंग आता इथे आलेल्या आहेत जिथे मार्जिनचा लफडा आहे, पार्किंगचा लफडा आहे, FSI ची चोरी, EPच्या बाल्कन्या, अशा गोष्टी सुद्धा आता इथे चालू आहेत. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याच्यामध्ये अशा गोष्टी झाल्या की लीगलला धरून सुद्धा काही गोष्टी त्यांनी केल्या. म्हणजे इलिगलला तर केलंय, परंतु लीगल वाले पण चुकीची गोष्टी करू शकत नाही असे त्यांनी त्यांच्या या जजमेंट मध्ये केलेलं आहे. आता सर्वात महत्वाचा पहिला त्यांचा डायरेक्शन असा त्यांनी दिला की एखादा माणसाला, एखाद्या बिल्डरला किंवा एखाद्या ऍप्लिकेंटला समजा त्यांना कम्प्लिशन सर्टिफिकेट घ्यायचं आहे तर त्यांनी ती अंडरटेकिंग दिली पाहिजे की जोपर्यंत तो कम्प्लिशन घेत नाही, परवानगी जोपर्यंत कम्प्लिशन तो घेत नाही तोपर्यंत त्या बिल्डिंग मध्ये, त्या प्रिमायसेस मध्ये कोणालाही तो ऑक्युपंटला जाऊ देणार नाही. आता इथे असं होतंय की कम्प्लिशन घेण्याच्या आधीच लोक घुसतात, मग त्याच्यावरती एक डायरेक्शन झाला. दुसरं असं की लोक काय करतात की या महानगरपालिकेने सांगितलं का तुम्ही जिथे प्लॅन पास करता तिथे तुम्ही तिथे बोर्ड लावा, तिथे आर्किटेक्टचं नाव लावा, इंजिनियरचं नाव लावा, वकिलाचं नाव लावा, रेरा नंबर टाका. पण ह्याच्यात सर्व संपत नाहीये, कारण ह्या गोष्टी असून पण त्या प्लॅनिंग मध्ये पण यांच्या एवढ्या चुका असतात, ते लपवायचा प्रयत्न करतात. त्यात सुप्रीम कोर्टाने एक चांगला डायरेक्शन दिलेला आहे की तुम्ही याच्या व्यतिरिक्त तिथे तुम्ही जो प्लॅन पास करता त्याची एक मोठी प्रिंट लावा, म्हणजे लोकांना कळेल की प्रिंट अनुसार तो काम चालू आहे की नाही. कारण आता ज्या लोक बाल्कन्या त्याचे एनक्लोज करतात आणि त्याच्यापुढे EPच्या बाल्कन्या करतात, म्हणजे तिथे कुठेतरी ती कस्टमरची त्यांनी फसवणूक केलेली असते. बिल्डिंग मध्ये अल्टरेशन करतात लोक, बिल्डिंग शिफ्टिंग करून बांधतात, म्हणजे DP रोड पासून रोडच्या जवळ आणतात, अनेक फेरबदल चालू असतात. तर त्या संदर्भात जो सुप्रीम कोर्टाने त्याच्यातला जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय, म्हणजे त्याच्यामध्ये जो डायरेक्शन दिलेला आहे तो खूपच चांगला डायरेक्शन दिला की प्लॅन लावला पाहिजे. आता तिसरी गोष्ट यांच्यामध्ये असं आहे की तुम्हाला या सगळ्या गोष्टी करताना तुम्हाला कुठल्याही सर्व्हिसेस कम्प्लिशनच्या आधी सर्व्हिसेस द्यायचे नाहीत. इथे काय होतं की तुमचे बिल्डिंग चालू असतानाच तुम्ही पार्ट कम्प्लिशनला जाता, मग तुम्ही त्याच्यातनं तुम्ही पाण्याचं कनेक्शन मागता, लाईटीचं कनेक्शन मागता, सगळ्या गोष्टी होतात आणि कम्प्लिशन मात्र होत नाही. परंतु आता त्यांनी असे डायरेक्शन दिले की तुम्हाला कम्प्लिशन झाल्याशिवाय कुठल्याही सर्व्हिसेस परमनंट लेवलला नाही मिळेल. तात्पुरता सर्व पाण्याचं कनेक्शन मिळेल, तात्पुरता लाईट मिळेल, परंतु परमनंट स्वरूपाचा तुम्हाला कुठलेही सर्व्हिसेस, तुमची सिवेज लाईन वगैरे अशा कोणत्याच गोष्टी जॉईन केल्या जाणार नाही. तसंच ह्याच्यामध्ये अजून एक डायरेक्शन दिला की आता आपल्याकडे जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची इलिगल कामं जी होतात, आपण तक्रार केल्यानंतर इथले वॉर्ड ऑफिसर, म्हणजे आता त्यांना असिस्टंट कमिशनर बोलला जातो, हे त्याच्यावरती आपल्याला रिस्पॉन्स देत नाही का, तर प्रत्येक वॉर्ड ऑफिसरचा एखाद्या कन्स्ट्रक्शन मागे 10,000, 20,000, 30,000, 50,000, लाख रुपये सुद्धा घेतले जातात आणि त्यामुळे हे कन्स्ट्रक्शन उभे राहतात.
आणि तसेच हे कन्स्ट्रक्शन उभे राहत असताना का राहतात, कारण इथले जे स्थानिक नगरसेवक असतात, कोणताही नगरसेवक असो, प्रत्येक नगरसेवकाच्या त्या बिल्डिंग मध्ये 2 फ्लॅट 3 फ्लॅट त्याचा सप्लाय मटेरियल असणार, त्याने तो सगळ्या काय गोष्टी देणार. म्हणजे ह्या सिस्टम मुले, यांच्या ह्या प्रकारामुळे इथे इलिगल कन्स्ट्रक्शन वाढली. पण सुप्रीम कोर्टाने यामध्ये खूप एक चांगला डायरेक्शन पास केला आहे की अशा काही गोष्टी कुठे घडत असतील जिथे इलिगल कन्स्ट्रक्शन किंवा काय घडत असतील आणि त्या बाबतीत जर तुम्ही काही तक्रार जर केली आणि त्याच्यावरती त्या ऑफिसर किंवा कोणीही त्याच्यावरती त्याला इग्नोर केला त्याच्यावरती, तर त्याच्यावरती सुद्धा ऍक्शन घेण्याच्या तरतुदी या डायरेक्शनच्या माध्यमातून त्यांनी ठेवलेल्या आहेत. तसंच आता ह्याच्यामध्ये असं आहे की ह्या तुम्ही कोणतेही अर्ज जसे करता, आता इथे काय होतं की तुम्हाला महानगरपालिकेमध्ये गेले तर कोणताही अर्ज तुम्हाला पेंडिंग 6-6 महिने वर्ष पेंडिंग दिसतात. तर आपण कुठला रेग्युलाइजला अर्ज केला, आपण कुठला अप्रुव्हलला अर्ज केला, कुठल्याही गोष्टीला अर्ज केला, तर सुप्रीम कोर्टाने क्लिअरली डायरेक्शन दिलं की 90 दिवसाच्या आत त्याला तुम्ही रिप्लाय केला पाहिजे. म्हणजे आयदर तो प्रपोजल तुम्ही अप्रूव्ह केला पाहिजे किंवा डिसअप्रूव्ह केला पाहिजे, तो 90 दिवसाच्या. तेच आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत असं आहे की आपल्याकडे MRTP जे महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट आहे त्याच्या अनुसार तर ती 60 दिवसाचं आहे, परंतु सुप्रीम कोर्टाने त्याला 90 दिवसा दिल्या. परंतु आपल्याला MRTP फॉलो करून 60 दिवसाच्या आत प्रत्येक अर्ज त्या महानगरपालिका निकालात काढल्या पाहिजे. म्हणजे या सुप्रीम कोर्टाच्या अशा ह्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींना, म्हणजे लिगल असो इलिगल असो, या गोष्टीला खूप नियंत्रण येईल. रेग्युलाइज कसे झाले पाहिजे, रेग्युलाइजच्या पण काही तरतुदी त्यांनी त्याच्या आर्ग्युमेंट्स मध्ये सांगितले आहेत की रेग्युलाइज कसं असतो, की रेग्युलाइज आता बाहेरच्या राज्यांमध्ये रेग्युलाइजची ही सेक्शन्स वेगळे आहेत, परंतु महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र रिजनल टाउन प्लॅनिंग ऍक्ट प्रमाणे इथे जी काही कामं होतात, म्हणजे समजा लिगल असेल तर त्याला लिगल सेक्शन खाली आपण परमिशनला गेलो म्हणजे सेक्शन 44, मग त्याच्यामध्ये ती अप्रुव्हल देणं ना देणं 45, मग एखादी परमिशन ती तुमची एखाद वेळी तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही अपील सेक्शन 47 मध्ये जाऊ शकता. लॅप्स ऑफ परमिशन हा सर्वात मोठी गोष्ट आहे जिचा गैरवापर महाराष्ट्रामध्ये होतो, म्हणजे सेक्शन 48. म्हणजे एखादी परवानगी घेतली तर तिला तुम्ही प्रत्येक वर्षाला रिन्युअल केला पाहिजे. इथे ते रिन्युअल करत नाहीत आणि ती परमिशन फक्त 3 वर्षासाठीच असते, त्याच्यानंतर ती कम्प्लिटली लॅप्स होते आणि फ्रेश परमिशन घेतली पाहिजे. परंतु इथे आमच्याकडे असे काही प्रस्ताव दिसतात की 10 वर्षापूर्वी आम्ही परमिशन घेतलेले पण काम चालू नाही आणि नंतर तो अचानक काम चालू करायला घेतो. म्हणजे अशा सुद्धा गोष्टी इथे होतात. तर त्या MRTP सेक्शन्स मध्ये अशा भरपूर सेक्शन आणि त्याच्यातला एक रेग्युलाइजचा सेक्शन जो मगाशी मी जे बोलत होतो रेग्युलाइज, तर त्या इलिगलला नोटिसा ज्या मारल्या जातात, आपल्याकडे 52 आणि 53 ची नोटीस मारण्याची महानगरपालिकेकडे KDMC मध्ये प्रथा नाहीये. इथे काय करतात की एखादा इलिगल करतो तो त्याला 260 किंवा 267 एक प्रमाणे महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट प्रमाणे नोटिसा मारतात आणि 478 करतात, इलिगल घोषित करतात. त्याच्या पलीकडे त्यांना 52 ची नोटीस माहित नाही, 53 ची नोटीस माहित नाही. जेव्हा की हायकोर्टात गेल्यानंतर पहिला प्रश्न असतो की तुम्ही 52 आणि 53 ची नोटीस मारली का, मग 52 ची नोटीस इलिगल असल्यामुळे ती 52 ची मारतात आणि त्याला पेनल्टी असते. मग 53 ची असते की आम्ही एनी टाइम तोडायला येणार. 53 ची नोटीस मारली जाते, मग त्यानंतर आपण रेग्युलाइजला जातो, तो 53 खाली आपण जातो, जो की इकडच्या महानगरपालिकेला ते सेक्शन सुद्धा माहिती नाही. त्याच्यामुळे इथे सगळ्या सिस्टमची वाट लागलेली आहे. इथे चुकीच्या पद्धतीने कामं होतात, लिगल मध्ये पण होतात, इलिगल मध्ये पण होतात. तसंच यानं अजून एक चांगला डायरेक्शन सुप्रीम कोर्टाने केलेला आहे की तुम्ही बांधकाम पूर्ण केल्यानंतर त्याचा कम्प्लिशन केल्याशिवाय तुम्ही मॉर्गेज लोन किंवा इतर लोनला तुम्ही देऊ नये. कारण इथे फक्त अप्रुव्हल केला की आपण लोन घ्यायला मोकळे होतो आणि मग ते प्रपोजल सुद्धा अटकून राहतात आणि याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाची फसवणूक होते. तसेच ह्या सगळ्या गोष्टींमुळे रेग्युलाइज कशा पद्धतीने केला पाहिजे किंवा जे लिगल प्लॅन पास काम आहे त्यांची कशी केली पाहिजे आणि इलिगलच्या बाबतीत त्याने बरेचसे चांगले इन्स्ट्रक्शन दिलेले आहे की आपल्याला एखाद्या काय गोष्टी कळल्या तर आपण त्या तातडीने त्या महानगरपालिकेला कळवलं पाहिजे आणि त्यांनी त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे. याच्यातला सर्वात महत्वाचा डायरेक्शन असा केलेला आहे की हे तुम्ही याच्यातली कुठलीही गोष्टीची पूर्तता कमी पडले तर कोणीही, म्हणजे माझ्यासारखा माणूसही जर महानगरपालिकेने सुप्रीम कोर्टचे डायरेक्शन फॉलोअप नाही केले तर माझ्यासारखा माणूस पण
इथले एखाद्या कामासाठी कंटेम्पची पिटिशन सुप्रीमला फॉलो करू शकतो, कारण त्यांच्या डायरेक्शन मधला हा शेवटचा मुद्दा त्यांनी असा टाकलेला आहे की याच्यातली कुठली पूर्तता नाही आली तर तुम्ही ती कंटेम्प म्हणून कन्सिडर केली जाणार, आणि ह्याचे जे डायरेक्शन दिलेले आहेत हे तातडीने प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटला आणि युनियन टेरिटरीना म्हणजे यांना दोघांना त्यांनी ते फॉरवर्ड करायला सांगितले आहेत आणि त्या संदर्भात सर्क्युलर सुद्धा काढायला सांगितलेले आहेत. तर असं मी सुप्रीम कोर्टाच्या या डायरेक्शनमुळे खूप म्हणजे मला त्या गोष्टीचा आनंद आहे की ह्या डायरेक्शनमुळे लीगल आणि इलिगल या दोन्ही कामांची म्हणजे चांगल्या पद्धतीने म्हणजे लीगल कामं होतात ती चांगल्या पद्धतीने होतील आणि इलिगल कामांना कंट्रोल येईल. तर अशा चांगला हा डायरेक्शन सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. सर मला पुढचं असं विचारायचं आहे तुम्हाला की असं आपला जो हा त्यांनी निकाल दिलाय सुप्रीम कोर्टाने त्याच्यावरती त्यांनी संपूर्णपणे बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्यावर फोकस केलेला आहे आणि तो सुप्रीम कोर्टाला जास्त महत्वाचा वाटतोय. तुम्ही एक स्वतः वास्तुविशारद तज्ज्ञ आहात, तर हा जो तो फोकस केलेला मुद्दा आहे तो तुम्हाला योग्य वाटतो का, आणि तो ह्या कॉर्पोरेशन क्षेत्रामध्ये किंवा एकूणच तो किती पाळला जाईल हा मुद्दा? काय होतं माहितीये का, इकडचे आर्किटेक्ट लोकांची प्रॅक्टिस चुकीच्या पद्धतीने चालते. त्यांना असं आलंय की प्लॅन पास तो हम लोग म्हणजे कैसे भी करा लेंगे, म्हणजे आम्ही कसंही तो प्लॅन पास करणार. मग ते काय करतात, एखादी जागा कमी पडली की तो प्लॉट ते लोक शिफ्ट करून, म्हणजे इथे अशा 2-3 प्रकरण असे आल्यात की बिल्डिंग प्लॅन पास झाली उभी पण राहिली परंतु अर्धी बिल्डिंग जी आहे ती गुरचरण मध्ये गेलेली आहे. आता त्या गोष्टीचा कम्प्लिशन होणार कसा, लोक राहायला आली मग त्याचा सोसायटी कन्व्हिन्स होणार कसा, आणि असे प्रकार एकच आर्किटेक्टचे 2 ते 3 प्रकार माझ्या डोळ्यात एकत आले आणि त्याच्यावरती सुद्धा महानगरपालिकेचा नियंत्रण नाही. आम्ही त्या बाबतीत महानगरपालिकेला कळवलेलं आहे की अशा आर्किटेक्ट वरती पण कठोर कारवाई करा, कारण त्याच्यामुळे आता ते कम्प्लिशन जोपर्यंत आपल्याकडे काय प्रथा असते की जो आपण जेव्हा प्लॅन पास केला का तिचा ओपन लँड ऍक्ट चालू होतो, परंतु जोपर्यंत तिचा कम्प्लिशन घेत नाही तोपर्यंत तो ओपन लँड ऍक्ट चालू राहतो आणि मग ती मधली तो प्रकारांत ती जे लोक विकत घेणारी असतात ते सर्वसामान्य माणसं ते मधल्या मध्ये अडकून राहतात. त्यामुळे कम्प्लिशनच्या बाबतीत जो सुप्रीम कोर्टाने जो भर टाकलाय तो खूपच चांगला टाकलाय. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या लिगली म्हणजे सगळ्या नियंत्रणात येतील असं या डायरेक्शननी मला असं वाटतंय. सर मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की या निकालामध्ये जी राज्य शासनाची भूमिका असते अनधिकृत बांधकाम सरसकट नियमित करा किंवा लोकांची सहानुभूती बघायची की, आणि उल्हासनगरमध्ये सुद्धा शासनाने याबाबतच्या काही गोष्टी केल्या होत्या, अनियमित बांधकाम नियमित करून टाकायची. तर त्याबाबत सुद्धा सुप्रीम कोर्टाने आपल्या याच्यामध्ये एक नाराजी दाखवलेली, असहमती दर्शवली आहे आणि त्याच्याबद्दलची त्यांनी काही कारण मीमांसा केलेली आहे. तर याबाबत तुमचं नेमकं काय मत आहे? कसं आहे की लोक आधी बांधकाम करतात आणि जोपर्यंत त्यांना त्रास होत नाही म्हणजे 5 वर्ष 10 वर्ष ते त्याच्यावरती दुर्लक्षपणा करतात आणि जेव्हा एखादी कोणाची तक्रार गेली नोटीस आली मग रेग्युलाइजला जातात. मग ह्याला अर्थ काय, म्हणून सुप्रीम कोर्टाने क्लिअर या बाबतीत म्हटलेलं आहे की रेग्युलाइजला जर तुम्हाला जायचं असेल तर रेग्युलाइजला जाण्यासाठी तो फ्रेश मध्ये एखादा असेल त्यावेळेस आपण रेग्युलाइजला जाऊ शकतो, परंतु फार डिले झाल्यानंतर आपल्याला रेग्युलाइजला जाता येणार नाही. रेग्युलाइजची कसं आहे की त्या आपल्या कायद्यामध्ये त्याची तरतूद आहे, त्यामुळे म्हणजे MRTP सेक्शन मध्ये टाकल्यामुळे त्यामुळे त्या गोष्टीला कायद्याच्या अनुषंगाने ते जाणं योग्य आहे. म्हणजे रेग्युलाइज करणं हे योग्यच आहे, परंतु फार डिले करून आपण रेग्युलाइजला जाऊ शकत नाही. सर मला अजून पुढे विचारायचं आहे की आता मला तुमच्या केसच्या संदर्भात मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, जी तुमची उच्च न्यायालयामध्ये आता केस झालेली आहे, चालू आहे, आणि तुम्ही जो एक रेराचं बोगस कागदपत्रांवरती आधारित जो एक मोठं प्रकरण बाहेर काढलेलं आहे, त्यामध्ये आता कोर्टात ती केस चालू आहे आणि महापालिकेने पण त्यातले काही बांधकामं तोडणार आहेत असं प्रतिज्ञापत्र दिल्याच्या बातम्या आहेत. तर तिथे त्या बातम्यांमध्ये असं उल्लेख केलेला आहे की रहिवाशांनी ही बांधकामं नियमित करावीत आणि आम्हाला आमची फसवणूक झालेली आहे, एकूणच आम्ही रहिवाशी म्हणून आम्हाला बिल्डरांनी फसवलं, ह्याच्यामध्ये आमचा काय दोष आहे.
असा एक न्यायालयाकडे अर्ज केलेला आहे. तर खरोखरच अशी त्या लोकांची फसवणूक झाली आहे का, किंवा अनधिकृत बांधकामांमध्ये अशी नागरिकांची खरंच फसवणूक होते का, ते केवळ स्वस्तातले फ्लॅट मिळत आहेत म्हणून त्याकडे कानाडोळा करतात? तुमचं नेमकं अनुभव काय आहे आणि काय मत आहे त्याच्यावर? थोडासा मी याच्यावरती थोडा जास्त बोलेल. असं आहे की पहिले थोडासा रेराचा प्रकार मला सांगावा लागेल आणि मग त्याच्यातला माझा अनुभव सांगावा लागेल. रेराचं कसं आहे की ज्या टायमाला रेरा ऍक्ट आला, रेरा ऍक्टची जी सुरुवात झाली ती 2013 पासून. ती संकल्पना आली 2013 पासून, त्यावरती वर्किंग चालू होती. की पूर्वी काय व्हायचे की असे बरेचसे प्रपोजल मार्केटमध्ये यायचे, त्याचा गाजावाजा व्हायचा, लोक बुकिंग करायचे की आम्ही असा इथे मोठा प्लॉट हे करतोय, त्याचे प्लॉट पाडणार आहे, लोक इन्व्हेस्टमेंट करायचे आणि नंतर ते प्लॉट्स फायनली तो प्रोजेक्ट अस्तित्वात यायचंच नाही. म्हणजे त्याला लोकांची इन्व्हेस्टमेंट आणि त्या प्रपोजल पासून मिळालेला तो बिल्डर दुसऱ्या प्रपोजल नवीन घ्यायचा. अशा अनेक प्रपोजल मागे अडकले. त्यानंतर काही बिल्डिंग बनवायचं, एखादी बिल्डिंग बनणार आहे तर आम्ही 2 वर्षात पूर्ण करणार आहे, 3 वर्षात पूर्ण करणार, असे सांगून ते त्या बिल्डिंगच्या बुकिंगचे पैसे ऍडव्हान्स मध्ये घ्यायचे आणि ती बिल्डिंग 10-10 वर्ष बनत नव्हती. अशा अनेक तक्रारी केंद्रापर्यंत गेल्यानंतर केंद्राने असं ठरवलं की ह्या लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून आपण असा काहीतरी रेरा ऍक्ट काढला पाहिजे. आणि त्या रेरा ऍक्टची जी सुरुवात 2013 झाली तर 2016 रेरा ऍक्ट अस्तित्वात आला. आणि 16 आल्यानंतर असं आलं की प्रत्येक राज्याची प्लॅनिंगची प्रथा सिस्टम वेगवेगळी आहे, त्यामुळे प्रत्येकाच्या आपापले रूल्स आहेत. म्हणून रेरावाल्यांनीच असं सांगितलं की बाबा त्या राज्यांनी आपापले रूल्स बनवावे. त्याच्यामध्ये महाराष्ट्राने आपले रूल्स बनवले आणि त्यावेळेस म्हणजे रूल्स 2017चे आणि ऍक्ट 2016चा. आता काय झालं की जेव्हा हे रेराचा आल्यानंतर म्हणजे रूल्स 2017ला जेव्हा बाहेर आले, रूल्स वाचल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की हे फक्त लीगल प्रोजेक्ट संदर्भातच बोलतात, त्याच्यामध्ये इलिगलचा बदल काहीच त्यांचा बोलणं नाही. म्हणजे पुन्हा तिथे इलिगल कन्स्ट्रक्शन होणार आणि लोकांची फसवणूक होणार. म्हणजे त्यांनी फक्त लीगल प्रोजेक्ट मध्ये लोकांची फसवणूक होऊ नये हे बघितलंय, परंतु इलिगल मध्ये तर फसवणूक होतच आहे. म्हणून त्यावेळेस मी 2017ला मुख्यमंत्र्यांना म्हणजे फडणवीस साहेबांना एक पत्र लिहिले, त्याची कॉपी टू 278 MLA आणि 88 MLC असे यांना सगळ्यांना पत्र लिहून त्या बाबतीत असं कळलं की तुम्ही या रूल्स मध्ये असं काही आणा की जे रेराला रजिस्टर होतील त्यांचेच रजिस्ट्रेशन होणार, जेणेकरून मग इलिगल कन्स्ट्रक्शन पण ऑटोमॅटिकली बंद होतील. ह्या विषयाला त्यांनी अधिवेशनात विषय पण घेतला, परंतु हा रूल त्यांनी 20 सप्टेंबर 2019ला आणलं. त्याचं नोटिफिकेशन काढलं की जे रेराला रजिस्टर असेल त्यांचंच रजिस्ट्रेशन आहे. मग मी ज्या टायमाला इथे 2019च्या नंतर मी प्रत्येक रजिस्टर ऑफिसला पत्र लिहिलं की बाबा तुम्ही रजिस्ट्रेशन कोणत्या बेसवरती करता, तेव्हा त्यांनी या परिसरातले सर्व रजिस्ट्रेशन बंद केले आणि जवळजवळ 1.5 ते 2 वर्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्व रजिस्टर ऑफिसला इलिगल कन्स्ट्रक्शनचे रजिस्ट्रेशन होत नव्हते. त्याच्यातला एक रजिस्ट्रेशन मला झाल्याचं समजल्यानंतर मी त्याची माहितीच्या अधिकारातनं एक कॉपी रजिस्टर ऑफिसनं काढली. त्याच्यामध्ये मी बोललं इलिगल बिल्डिंगचं रजिस्ट्रेशन कसं आलं, तर त्याच्यामध्ये मला एक केडीएमसीचा प्लॅन दिसला आणि रेराचा सर्टिफिकेट दिला. मग केडीएमसीच्या प्लॅनची मी सहनिशा करण्यासाठी महानगरपालिकेला अर्ज केला. महानगरपालिकेने सांगितलं हे प्लॅन बोगस आहे. रेराच्या वेबसाईटला गेल्यानंतर कळलं की तो रेराचा सर्टिफिकेट मात्र ओरिजिनल आहे. तेव्हा मला पूर्ण परिस्थिती लक्षात आली की रजिस्ट्रेशन करण्यासाठी अशा प्रकारचे बोगस डॉक्युमेंट इथे बनवले जात आहेत. आणि मला तेव्हा असं वाटलं की अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये पूर्ण होत असणार असा मला एक संशय सुद्धा आला. आणि ह्या बाबतीत मी आमच्या अनेकदा हायकोर्टात आर्ग्युमेंट्सही चालू होते या विषयावरती, परंतु वर्षभर गेल्याच्या नंतर पण मी बघितलं काही फार चांगली ऑर्डर होत नाही. त्या मीनवाईल मध्ये मी स्वतः रेराच्या वेबसाईटला गेलो आणि सगळे सर्टिफिकेट चेक करायला लागलो. तेव्हा मला ते 65 लोकांचं प्रकरण निघून आला आणि अजून अशा 100 केसेस आहेत. तर त्या 65 मध्ये पण असंच होतं की महानगरपालिकेची परवानगी बोगस आणि रेराचा सर्टिफिकेट मात्र ओरिजिनल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या केल्या होत्या ह्या बिल्डरांनी आणि इथे सर्वांनी मिळून केलेल्या होत्या. म्हणजे ह्याच्यामध्ये सर्वच लोक सामील होते, म्हणजे महानगरपालिकेची लोक पण सामील होती, रेराची पण लोक सामील होती, इथले बिल्डर आणि हे सर्व. कारण यांच्याशिवाय हे जर कोणी याच्यामध्ये सक्रिय असतात तर ते इलिगल बिल्डिंग, जर महानगरपालिका सक्रिय असती तर ते बिल्डिंग उभ्या नसत्या राहिल्या. रेरानी जर नीट
खात्री करून घेतली असती तर बोगस रेरा सर्टिफिकेट लोकांनी बुकिंग नसते केली. तर यामुळे मी असं म्हणेल की ह्या केसमध्ये असं आहे की ह्या ज्या बिल्डिंगच्या बाबतीत जो आता काही निर्णय झाला 65 बिल्डिंग तोडण्याच्या बाबतीत, तर ह्या माणसांची म्हणजे ही सर्वसामान्य जी लोक आहेत, गरीब लोक आहेत, ह्यांची याच्यात काही चूक नाही. ह्यांनी रेरा सर्टिफिकेट बघितला म्हणून ती बुकिंग केली. म्हणजे ह्याला जबाबदार रेराचे ऑफिसर आहेत, याला जबाबदार महानगरपालिका आहे, तर यांना शासन सुद्धा जबाबदार आहे. तर या सगळ्या गोष्टींना याचं जे काही त्या लोकांना भूदंड बसणार किंवा त्या बिल्डिंगा तुटल्या तर ते याचं कम्पेन्सेट सुद्धा त्या तिघांनी ह्याच्यात केला पाहिजे. परंतु ही बांधकाम टिकणार की पाडली जाणार? आता जेव्हा या विषयावरती पुन्हा 4 सोसायटी जेव्हा तोडण्याचा आदेश झाला की 3 महिन्याच्या आत पूर्ण बांधकाम तोडा, त्याला लागणारा पुरेसा जो पोलीस बंदोबस्त असेल तो पोलिसांनी देऊन लोकांना खाली करून थोडा असा एक हायकोर्टाने आदेश केल्यानंतर त्याच्यानंतर 4 सोसायट्या हायकोर्टात गेलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं असं की आम्हाला रेग्युलायची संधी द्यावी आणि त्या बाबतीत रेग्युलायची संधी दिलेली आहे. परंतु ही जी टांगती तलवार आहे ही आहेच आणि ह्या 65 बिल्डिंगी जर रेग्युलाइज नाही झाल्या तर ह्या तुटणार निश्चित. तर रेग्युलायची सिस्टम ज्या आपल्या कायद्यामध्ये तरतूद आहे, जर एखादी बिल्डिंग तोडायची असेल तर एक संधी आपल्याकडे दिली जाते. ते संधीचा सर्व वापर करतील आणि ज्यांच्या रेग्युलाइज होण्यासारख्या असतील त्या होतील, ज्या नाही रेग्युलाइज झाल्या त्या 3 महिन्याच्या आत महानगरपालिकेला तोडाव्याच लागतील. मला शेवटचा प्रश्न आता तुम्हाला असा विचारावा वाटतोय की हे जसे नागरिक फसलेले आहेत, तर येणाऱ्या काळामध्ये नागरिक म्हणजे जे ग्राहक आहेत, लोकांनी बिल्डिंग घेताना किंवा बांधकाम घेताना नेमकी कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे तशा यंत्रणा आहेत का, आणि नसतील तर त्या नेमका कुठल्या उभारल्या जाव्या असं तुमचं मत आहे? आपण याच्या आधी सुप्रीम कोर्टच्या डायरेक्शन्स बद्दल बोललो, त्यानंतर आता माझ्या ह्याच्यातलं मी फक्त आमच्या ह्याच्यात पण 6 म्हणजे माझ्या हायकोर्टाच्या पिटिशन मध्ये 6 डायरेक्शन आहेत, त्याच्यातलं आपण एक डायरेक्शन बघितलं. परंतु त्याच्यातले 5 डायरेक्शन एवढे छान झालेले आहेत की एखादा प्लॅन पास जर झाला तो 48 तासाच्या आत त्यांनी त्यांच्या वेबसाईटला टाकायचा आहे. आता इथे काय होतं की प्लॅन पास झाल्यानंतर हे लोक 6-6 महिने त्यांच्या वेबसाईटला टाकत नाही, त्यामुळे पण याचा फायदा इतर लोक घेतात. तर आता असं झालंय की पहिली गोष्ट म्हणजे महारेराची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटला आपल्या महाराष्ट्रामध्ये 480 लोकल बॉडीज आहेत, म्हणजे महानगरपालिका, नगर परिषद यांनी सर्वांनी त्या महारेराच्या वेबसाईटला लिंक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आता असं होईल की रेरा सर्टिफिकेट जरी आला तरी तो खरा आहे ते सिद्ध होणार. म्हणजे जी मागची फसवणूक झाली ती फसवणूक होणार नाही. प्लॅन पासच्या बाबतीत जो आहे तो त्यांना त्याची खात्री पटेल. तसंच ज्या सुप्रीम कोर्टाच्या जे जजमेंट प्रमाणे जे प्लॅन जर साईटवरती लावले पाहिजे, तर अशा अनेक गोष्टी समोर येऊन आता भविष्यात अशा प्रकारच्या फसवणूक कमी होतील अशी मला त्याची खात्री आहे. परंतु असंही होऊ शकतो की असे डायरेक्शन्स किंवा अशा गोष्टी ऑलरेडी अशा काही होते ज्यांचा वापर केला जात नव्हता, म्हणून त्याच्यात एक चांगला डायरेक्शन दिलेला आहे की याच्यापैकी कोणालाही असं अदलून आल्यास की तिथे प्लॅन लावलेला नाही किंवा कुठल्या गोष्टी प्रॉपरली होत नाही किंवा एखादी तक्रारवरती लक्षात नाही, तर ते लोक सुद्धा कंटेम्प्ट पिटिशन सुप्रीमला जाऊन दाखल करू शकतात. त्यामुळे दोन्ही म्हणजे माझ्या हायकोर्टाचा जो जे जजमेंट झाला आणि सुप्रीमचा, ह्या दोन्ही मुले निश्चितच लोकांसाठी तो फायद्याचा ठरणार आहे. धन्यवाद पाटील साहेब, तुम्ही जनवाणीशी वार्ता केलीत आणि लोकांना आताचा जो मुख्य गंभीर विषय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अनधिकृत बांधकामाबाबत आहे त्याबद्दल एक सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल जनवाणीतर्फे आपले आभार. या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाबाबत आणि एकूणच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतल्या अनधिकृत बांधकामाबाबत एक प्रकाशझोत टाकणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत जी कौस्तुभ गोखले, गेली अनेक वर्ष जवळपास 20 वर्ष ते या अनधिकृत बांधकामाबाबत आवाज उठवत आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अनेक
अनधिकृत बांधकामाबाबतच्या त्यांच्या तक्रारी आहेत. सर्वोच्च न्यायालयापासून उच्च न्यायालयापासून ते अगदी सिव्हिल कोर्ट, कल्याण कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी अनेक याचिका दाखल केल्या आहेत. तर कौस्तुभजी, आपलं जनवाणीमध्ये स्वागत. माझा प्रमुख प्रश्न सर्वोच्च न्यायालयाचा आता जो निकाल आलेला आहे त्या संदर्भातलाच आहे की जो सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे, अनधिकृत म्हणजे अनधिकृतच असं त्यांनी कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे आणि त्याबाबतचं तुम्हाला ही संपूर्ण माहिती आहे. तर हा जो निकाल दिलाय याच्याबाबत तुम्ही समाधानी आहात का? निकाल सुंदर आहे, मी समाधानी आहे. मला दुःख या गोष्टीचं आहे फक्त की याची अंमलबजावणी या महापालिका क्षेत्रात होणार अथवा कसे. मला नाही वाटत की या महापालिका क्षेत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होईल का, कारण याआधी न्यायालयाने बरेच आदेश दिलेले आहेत, यांच्याकडनं याची अंमलबजावणी झाली नाही. मी गेले 20 वर्ष याचिका माझी चालू आहे. 2004 साली मी अनधिकृत बांधकामाची याचिका, ज्यांनी ती याचिका दाखल केली आहे मुंबई उच्च न्यायालयात, ती आजपर्यंत चालू आहे. त्याच्यात विविध निर्णय झाले पण त्याची कुठलीही अंमलबजावणी या महापालिकेने केलेली नाही. यातली ज्या त्रुटी आहे, तुम्ही म्हणताय की महापालिका अंमलबजावणी करत नाही, याचा अर्थ न्यायालयाने कितीही आदेश जे होते अनधिकृत बांधकामांवरती कुठलाही आळा अशा निकालांनी लागणार नाही असं तुमचं ठाम मत आहे का? ठाम मत आहे, कारण मुळामध्ये अनधिकृत बांधकामाची ड्यू प्रोसेस ऑफ लॉ प्रमाणे कारवाई झाली पाहिजे. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे काय? संबंधित बांधकामाला नोटीस टाकणे, कलम 260 अन्वये त्यांच्या कागदपत्राची मागणी करणे, ती न दिल्यास ते अनधिकृत बांधकाम घोषित करणे, ही एवढी छोटी प्रक्रिया सुद्धा ही महापालिका करत नाही. मी जेव्हा याचिका दाखल केली होती तेव्हा 67,920 बांधकामं ही लिस्टेड होती अनधिकृत बांधकामं. अग्यार कमिशनची स्थापना झाली. अग्यार कमिशनवर सुमारे 9 कोटी रुपये खर्च झाले. 2009 साली तो अहवाल उच्च न्यायालयाला तसेच महाराष्ट्र शासनाला दाखल केला गेला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तो अहवाल स्वीकारला व त्यावर कारवाईचे आदेश दिले, परंतु ते कारवाईचे आदेश आजही फक्त कागदोपत्री आहेत, प्रत्यक्षात नाही. आज अनधिकृत बांधकामाची स्थिती अशी आहे की 67,920 बांधकामं 2007 साली होती. आज 2024 साली 1,70,000 बांधकामं अनधिकृत आहेत, म्हणजे याच्यात जवळपास लाखभर बांधकामांनी वाढ झालेली आहे. आता काय म्हणायचं तुम्हीच सांगा मला याबाबत. आता जो आपण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरती जास्ती आपण बोलणार आहोत की जो निकाल दिलेला आहे त्यांनी मेरठ अलाहाबाद हायकोर्टाबाबतचा, तर त्याच्यामध्ये त्यांनी जे म्हटलेलं आहे ते असं आहे की कम्प्लिशन सर्टिफिकेट वरती त्यांनी भर दिलेला आहे. म्हणजे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला किंवा वापर दाखला जो कॉर्पोरेशन देणार आहे त्याच्यानंतरच सर्वांनी बांधकाम म्हणजे घरं ताब्यात द्यायची आहेत ग्राहकांना. बँकांनी कर्ज पण त्यावर अवलंबून द्यायची आहेत, ते मिळाल्यानंतर त्याची खातरजमा केल्यानंतर करायची आहे. तर हे न्यायालयाचं जे काय म्हणणं आहे किंवा आदेश आहे त्याचं पालन भविष्यात होईल. आता या महापालिकेकडनं याचं पालन होणार की नाही तुम्ही मला सांगा. यांचा डाटा असा आहे की यांनी दिलेली बांधकाम परवानगी वर्षानुवर्ष सुधारित बांधकाम परवानगी खाली वेळ घालवण्यात येतो 8-8 वर्ष, आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 200 बांधकामं अशी आहेत परवानगीची ज्यांची कम्प्लिशन आजपर्यंत घेण्यात आलेली नाही, ती तशीच पेंडिंग आहेत. आणि यांच्या इथे अशी पद्धत आहे की आर्किटेक्ट सर्टिफिकेट द्यायच्या आतच बिल्डर पोझिशन देऊन मोकळा होऊन जातो. अशी कितीतरी बांधकाम. माझं म्हणणं आहे की महापालिकेने ऍफिडेव्हिटवर लिहून द्यावं, असा प्रकार आमच्याकडे नाही. मी तुम्हाला सर्व कागदपत्र द्यायला तयार आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टाने जे काही आता म्हटलेलं आहे त्याला सुद्धा महापालिकेमध्ये किंवा इकडच्या या भागांमध्ये अधिकारी वर्ग तुम्ही ज्यांना दोषी धरता आहात ते हरताळ असतील असं तुमचं मत आहे का? नक्कीच हरताळ असते. अहो, गेंड्याची कातडी तरी जेवढी जाड असेल त्याच्यात चौपट कातडी यांची जाड आहे. यांच्यावर कशाचाच परिणाम होत नाही. या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की आम्ही कोणतीही सहानुभूती अपवादात्मक रीती असतील तर कोणतीही सहानुभूती आम्ही दर्शवणार नाही बांधकामं तोडताना, असंही कोर्टाने सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. परंतु आणि त्याच्यामध्ये आता नुकतेच जे काही बोगस डॉक्युमेंट्स वर आधारित 65 बिल्डिंगी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आढळून आलेल्या आहेत. याचिकाकर्ते संदीप पाटील आर्किटेक्ट कल्याणचे आहेत, त्यांनी याचिका दाखल केली होती. तर त्यावेळेला सुद्धा कोर्टाने ही अनधिकृत आहेत अशीच म्हटलेलं आहे आणि पालिकेने प्रतिज्ञापत्र सुद्धा दिलेलं आहे की आम्ही ही तोडू म्हणून. तर आता रहिवाशांचं म्हणणं आहे की आमची फसवणूक झाली आहे. तर ही एक जी फसवणूक झाली आहे त्याबाबत म्हणजे एक ही वेगळं कारण आहे असं कोर्ट मान्य करेल का, आणि त्यांनी म्हणजे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे?
फसवणूक कसं म्हणतात हे? अहो, लग्न करताना मुलीची सगळीकडनं चौकशी करण्यात येते. एक टीव्ही घेतो तेव्हा त्याचीही पूर्ण चौकशी करण्यात येते. गॅरंटी आहे का, हे आहे का ते. आणि एवढं मोठं घर घेताना तुम्ही त्याची चौकशी नाही केली. कोण विश्वास ठेवणार आहे तुमच्यावर या गोष्टीवर? माझा तर अजिबात विश्वास नाही. सगळ्यांना सगळं माहिती आहे हे अनधिकृत बांधकाम आहे, हे घेणाऱ्यांना पण माहिती आहे. ते आता फक्त बचावाचं, कारण ज्यांनी विकलेले आहे त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करा, त्यांनी फसवणूक केली म्हणून हे लोक त्यांच्यावर का नाही दावे दाखल करत आहेत? ज्या बिल्डर विकसकांनी यांना फसवले, खोटे कागदपत्र दाखवले, त्यांच्यावर यांच्यापैकी किती जणांनी FIR फाईल केली की आमची फसवणूक केली म्हणून? त्याच्यात काहींनी म्हटलं की FIR दाखल करायचा प्रयत्न केला, पोलिसांनी ती घेतली नाहीये म्हणून. असं न्यायालयात जा ना, न्यायालयाला दाखवा ना. आधी जे बोगस कागदपत्रांचे FIR हे तर महापालिकेने आणि संबंधित पोलिसांनी दाखल केले, परंतु तुमची फसवणूक झाली आहे हे जर तुम्हाला कळलं आहे तर तुम्ही का नाही गेले कंप्लेंट घेऊन हायकोर्टात की साहेब आमची फसवणूक झाली? आत्ता का जात आहे निकाल आल्यानंतर? आत्ता मध्ये का गप्प बसलेत? हा महत्वाचा मुद्दा आहे. सगळं खोटं आहे हो, सगळ्यांना सगळं माहिती आहे. काही लपालपीचे धंदे ते सगळे. त्याच्यावर माझा विश्वास नाही. न्यायालयाचं म्हणणं योग्य आहे, यांना आयर्न हँडनेच पाडले पाहिजे. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार जे नियमित करतात बांधकाम, त्यांची जे भूमिका आहे त्याबद्दल पण ताशेरे ओढले आहेत, परंतु राज्य सरकार याला अनुमती देतील आणि जी नियमितता करण्याचे अधिकार राज्य सरकारांना आहेत का त्या संदर्भात? सरसकट बांधकाम नियमानुकूल करू नका असे मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा मागे एका निकालात म्हटलेलं आहे की मास रेग्युलरायझेशनला आम्ही परवानगी देणार नाही. मुळामध्ये असं आहे की उल्हासनगर पासून सगळी बांधकामं रेग्युलराइज करताना हा दंड कोण भरेल? डेव्हलपमेंट चार्जेस डबल, ओपन लँड टॅक्स हा रहिवाशी भरणार आहेत का? ते भरत नाहीत. विकसक यांना सापडत नाही किंवा विकसक कफल्लक असतो, मग ही बांधकामं रेग्युलराइज होऊ शकत नाही. आणि मास रेग्युलरायझेशन हा का प्रकार आहे? कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात जेवढे लोकप्रतिनिधी आहेत त्यापैकी कोणीतरी विधानसभेत कधीतरी प्रश्न उद्भवला का की आमच्या भागात एवढी बेसुमार अतिक्रमणं झालेली आहेत आणि ही नागरिक समस्या आहे? अहो, सहानुभूती दाखवायची तर आम्ही अधिकृत राहणाऱ्या लोकांना दाखवा की आम्हाला कोणत्याही सवलती नाहीत, आम्ही टॅक्सपेयर्स आहोत, तरी आम्हाला बस पकडायला गावाच्या बाहेर, नाट्यगृह गावाच्या बाहेर, मैदान गावाच्या बाहेर, गार्डन गावाच्या बाहेर, आणि आता मेट्रो पण गावाच्या बाहेर. मग आमच्या गावात आहे काय? हा मोठा प्रश्न येतो ना की जेवढी आरक्षण आहेत ती सगळी आरक्षण जर अनधिकृत बांधकामाने व्याप्त झालेली आहेत तर आमचा हक्क काय उरलाय टॅक्सपेयर्सचा? याच्याकडे कोण लक्ष देणार? लोकप्रतिनिधींना तर हे उत्पन्नाचं साधन आहे अनधिकृत बांधकाम आहे. जसं शेतकऱ्याला शेती, वकिलाला त्याचा वकिली व्यवसाय, डॉक्टरला तसा हे लोकप्रतिनिधींचं साधन आहे. अनधिकृत बांधकाम हे उत्पन्नाचं साधन आहे. अनधिकृत बांधकाम मला सांगा ना, एवढ्या 35 वर्षात कोणत्या लोकप्रतिनिधीने कल्याण डोंबिवलीतल्या विधानसभेमध्ये किंवा दिल्लीला नेमलेल्या खासदाराने दिल्लीच्या लोकसभेमध्ये हा प्रश्न मांडला आहे? सांगा. जाहीर आव्हान आहे माझं. सर्वात जास्ती जबाबदार कोण? लोकप्रतिनिधी सर्वात जास्त जबाबदार आहे. प्रशासनावर अंकुश ठेवायचं काम त्या लोकप्रतिनिधींचं आहे. त्यांचा कुठलाही अंकुश नाही आहे, म्हणून प्रशासन एवढं बेलगाम झालेलं आहे. का नाही पाडत बांधकाम? का नाही कारवाई होत? परंतु आता सध्या तर कुठल्याही महानगरपालिकांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीयेत, निवडणुका थांबलेल्या आहेत, तरी त्याचे परिणाम तुम्ही म्हणताय की त्यांच्या जबाबदार लोकप्रतिनिधीच आहेत. हो, नगरसेवक नसले तर आमदार खासदार आहेत ना, ते कुठे गेले? ते आहेतच, ते पण लोकप्रतिनिधीच आहेत ना नगरसेवकांना इतके. मग त्यांनी का नाही प्रशासनाला जबाबदार? एवढे 50 मिटिंगा घेतात त्या आयुक्तांबरोबर, एक तरी लोकप्रतिनिधी मिटिंग घेतली का? अनधिकृत बांधकामाच्या समस्येवर आयुक्त तुम्ही काय कारवाई करतात? घेतली का एक तरी मिटिंग? कोणत्या तरी लोकप्रतिनिधीने, कोणत्या आमदाराचं नाव सांगावं मला, किंवा आयुक्तांनी सांगावं की यांनी घेतला प्रश्न आणि माझ्याजवळ मांडला. हो नाही हो, हास्यास्पद बोलता तुम्ही काहीतरी. गोखलेजी, गेली 20 वर्ष तुम्ही हा लढा देताय अनधिकृत बांधकामांविषयी, तर साधारणतः आता आपल्या प्रेक्षकांना तुम्ही एक थोडक्यात सांगा की सध्या परिस्थिती काय आहे आणि ज्यांना खरोखरच जागरूक म्हणून अधिकृत जागांमध्ये जागा घ्यायची इच्छा आहे अशांनी नेमकं काय केलं पाहिजे? हे दोन्ही उत्तर द्या की सध्याची परिस्थिती काय आहे कल्याण डोंबिवली महापालिकेत अनधिकृत बांधकामांची, आणि मग ज्या ग्राहकांना अधिकृत याच्यामध्ये जागा घ्यायची त्यांनी नेमकी आपली फसवणूक कशी टाळावी, याची दोन्ही उत्तरं आम्हाला द्या.
अनधिकृत बांधकाम प्रकरणी फसवणूक टाळायची असेल तर पहिल्यांदा महापालिकेने अधिकृत आणि अनधिकृत बांधकामांच्या याद्या वार्डनिहाय प्रसिद्ध करणे आवश्यक आहे, प्रभागनिहाय, की ही बांधकामं या प्रभागातली अधिकृत आहेत, ही अनधिकृत आहेत, आणि ज्या बांधकामांना परवानग्या दिल्या आहेत त्यांचे स्पष्ट कागदपत्रही लोड करायचे असे आदेश आहेत महारेराच्या याच्यामध्ये. त्याप्रमाणे महापालिकेने काम केलं पाहिजे. आता ऑनलाईन सगळ्यांचे बांधकाम परवानगी आहेत, त्यामुळे ऑफलाईन द्यायचं, पण जर महापालिकेमध्ये सर्व चालतं, अजूनही ऑफलाईन परवानग्या जातात. हे मागे प्रकरण दाखवलं होतं, ते ऑनलाईन नव्हतं, आता ऑफलाईन करतोय. हा सर्रास प्रकार या कल्याण डोंबिवली महापालिकेत आहे. महापालिके आयुक्तांचं स्वतःचा बंगला अनधिकृत आहे, महापालिका मुख्यालय अनधिकृत आहे, कल्याण कोर्ट फास्ट ट्रॅक कोर्ट अनधिकृत आहे, सेतू कार्यालय तहसीलदारांचा अनधिकृत आहे. आता काय उरलं? आता अनधिकृत कुठली व्याख्या सांगू तुम्हाला मी? म्हणजे स्वतः प्रशासनच अनधिकृत मध्ये, तर दुसऱ्यांवरती काय बोट दाखवायची आता? हा प्रश्नच आहे ना हो. पण एकूणच ह्या डोंबिवलीतील कल्याण डोंबिवली अनधिकृत जो आहे त्याच्यामध्ये मग उपाय काय तुमच्या दृष्टिकोनात? उपाय सरसकट पाडणे हा एकमेव उपाय आहे. जोपर्यंत पाडका म्हणून लोकांना कळणार नाही की आपण अनधिकृत बांधकामात राहिलो, हे लोकप्रतिनिधी वर्षानुवर्ष आपल्याला भलावण करून आपली मतं घेऊन ही बांधकामं, अहो जी 88 साली बांधकामं पाडले अनधिकृत आहेत ती आता रिडेव्हलपमेंटला आलेली आहेत. मला सांगा ना, याच्यापेक्षा मोठा विनोद तो काय? आता काय सांगायचं अजून या गावाविषयी? आणि हे गाव म्हणे सुशिक्षितांचं. मला तर खरंच हास्यास्पद वाटतंय सगळ्यात कल्पना. खरंच कठीण परिस्थिती आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्ही हे बघितलं की जे याचिकाकर्ते आहेत, सामाजिक कार्यकर्ते गोखले यांनी गेली 20 वर्ष झाले या अनधिकृत बांधकामाबाबतचा ते लढा देत आहेत. अनेक याचिका त्यांच्या कोर्टात आहेत. त्यांचं स्वतःची जी मतं आणि अनुभव आज आपल्यासोबत त्यांनी शेअर केले. तर धन्यवाद गोखले साहेब, तुम्ही आमच्याशी बातचीत केलीत आणि डोंबिवली आणि कल्याण आणि डोंबिवली ही दोन शहरं जे अनधिकृतचं हब बनलेलं आहे त्याच्याविषयी आणि सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याविषयी आपलं मत मांडलं, त्याबद्दल जनवाणीतर्फे आभार.